नमस्कार, माझं नाव सुहानी. मला मुला-मुलींना एक सांगायचं आहे की तुम्ही प्रेम करा. प्रेम करू नका असं नाही आहे, पण तुम्ही आयुष्याचा जो जोडीदार निवडताय तो आयुष्यासाठी निवडा, टाईमपासासाठी जोडू नका. कारण तुमचा एक टाईमपास त्यांच्या घरासाठी खूप घातक आहे. कारण आजकालची मुलं-मुली बघितलं ना, आत्ताचंच एक सियाचं उदाहरण, तिने एका मुलाला ढकलून दिलं, पण त्या मुलाला काय वेदना होतील, तो काय करेल ह्याचा थोडा तरी विचार केला का तुम्ही? मग मला तेच म्हणायचं आहे, तुम्हाला जर लग्नच करायचं नसेल तर तुम्ही स्पष्ट तुमच्या आईवडिलांना सांगा की मला लग्न नाही करायचंय, याच्यावरती तोडगा निघेल. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्याच गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला ढकलून देताय, त्याचा बळी घेताय, हे कितपत योग्य आहे? आणि आजकाल महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे की तुम्ही काही पण टी व्हीवरती दाखवते 15 ते 20 दिवस तोच चॅनलवरती, अरे अशा लोकांना डायरेक्ट फाशी द्या ना, फाशी द्या, म्हणजे जेणेकरून दुसरी बघणारी मुलं अशी वृत्तीची नसणार आहेत. आजकाल हे टी व्ही, सोशल मीडिया यांच्यामुळे जास्त प्रकरण घडायला लागले. तुम्ही स्पष्ट असं 1-2 दिवसात निकाल द्या ना, मग कुठलीच व्यक्ती असं वागू शकणार नाही. बरं, महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला प्रेम करायचं आहे, प्रेम करा. तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याच्यासोबत तुम्ही मनसोक्त संसार जोडा. पण आजकालचं प्रेम कसं चाललंय की 2 दिवस लग्न झालं का तिसऱ्या दिवशी मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. हा खेळ आहे का? आईवडिलांचा विचार करा. तुमच्या आईवडिलांना तुमच्याबद्दल काय वाटत असेल? आणि आजकालची घाणेरडी वृत्तीची माणसं, ह्यांना हुंडा हवा आहे, ह्यांना मुलगी पण हवी असते, ह्यांना पैसे हवे असतात, ह्यांना कस्टडी हवी असते, ह्यांना प्रॉपर्टी, सोनं नाणं. अरे हे काय तुम्ही आयुष्यवरती घेऊन जाणार आहे का? नाहीये ना. मग कशासाठी तुम्ही एवढा आटापिटा जीवाचा करताय? जर तुम्हाला हे सोनं नाणं घेऊन जर आनंद मिळत असेल पण त्याचा थोडक्यात विचार करा, कारण हे आनंद हा कायमस्वरूपीचा आनंद नाहीये. ज्या दिवशी तुम्ही मरण पावाल त्या दिवशी तुमच्या ना शरीरावरती सोनं असेल ना तुमची सोबत प्रॉपर्टी असेल. मग तुम्ही एवढा जीवाचा आटापिटा कशासाठी करताय? एखादी मुलगी तुमच्या घरात येते ना सून म्हणून, तिला आनंदानं तिचा स्वीकार करा, एक मुलगी म्हणून सांभाळा, ती तुम्हाला कधी दुःख देणार नाही. पण तुम्ही जर तुमच्या सासूचं पहिल्या दिवशी रूप दाखवलं तर ती मुलगी तुम्हाला आई मानेल का? नाहीये ना. मग मला एकच म्हणायचं आहे, मुलींनो पण तुमच्या आईला जसा तुम्ही जीव लावता ना तसा जीव तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना पण लावा. तुम्हाला कधी सासू सासरे कमी पडून देणार नाहीत. पण जी आजकालची मुलं आणि मुली स्वतःच खरं करतायत, कोणी कोणाला मारताय, कोणी ड्रममध्ये, कोणी दरीवर ढकलून देतंय. काय चाललंय? तुमच्या आईवडिलांचा विचार करा. तुम्ही जाचाल जेलमध्ये निघून, कोणी मरून जाईल, पण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ह्याच्यासाठी शिकवलंय का? ह्याच्यासाठीच लहानाचं मोठं केलंय का? एखाद्याचा बळी घ्या, एखाद्याला मारून टाका, कोणाची कशी विल्हेवाट लावायची ह्याचे प्लॅन करा. तुमच्या आईवडिलांचा विचार करा, घरादाराचा विचार करा. कारण प्रत्येक वेळ ही त्यांच्यावरती जाते. तुम्ही करून ठेवता काही ना काहीतरी उद्योग, पण त्या आईवडिलांनी काय करायचं, भावकीत कसं उत्तर द्यायचं, पाहुण्यारावळ्यात कसं इज्जतीनं राहायचं. कारण तुमच्या एकाच चुकीमुळे त्यांचं जीवनपणी मरण असतं. त्यामुळे मुला मुलींना तुम्हाला जगायचं आहे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहून जगा. प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग वेगळा असतो. मला एकच वाटतं की तुमच्या आई वडिलांना दुखवू नका. आई बाप हे आपले जन्मदाते असतात. जन्मदाते आई वडिलांना आज बघा, तुम्हाला मुलं बाळ झाल्यानंतर तुम्हाला कळतं त्याच्या पाठीमागे किती त्रास असतो. मग आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती त्रास भोगलेला असतो त्याचा विचार नाही येत का तुमच्या मनामध्ये? आजकाल टी व्ही ओपन केलं का सियाचं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी चालूच आहे, पण त्याच्यावरती एखाद्याचा बळी घेणं म्हणजे कितपत योग्य आहे सांगा? आज मुलं प्रत्येकाचा निर्णय घ्यायची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्याची बर्बादी होईल असं वागू नका. आज तेच आई वडील 4 चौघात जातात, त्यांना किती लोक बोलतात, कोणत्या ताटमानेने ते उभे राहणार आहेत की माझ्या मुलाने असं केलं, माझ्या मुलीने तसं केलं. त्यांच्या भावनाशी खेळू नका. कारण आई वडील हे जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला लोक विचारतात. जर आपल्या आई वडीलच या जगात नसतील तर आपल्याला कोणीच विचारणार नाही. कारण
आई वडील हेच आपले मेन मुख्य पाठिंबा आहे. माझं एकच म्हणणं आहे, आई वडिलांना दुखवू नका. प्रत्येकाची लाईफ असते, प्रेम करा पण टाइमपास करू नका. आयुष्याचा जोडीदार निवडा. जर एखाद्याचा टाइमपास करायचंच असेल तर प्रेम करू नका, कारण त्या व्यक्तीच्या आयुष्याशी खेळण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नसतो. कारण ती व्यक्ती नव्याने जीवन जगत असते. त्या व्यक्तीचा तुम्ही दुःखी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आपले आई वडील जे काही सांगतात ते आपल्या भल्यासाठीच सांगतात. आता बघा, पहिल्या काळामध्ये होतं का हे लव्ह मॅरेज वगैरे कितपत असायचं? एखाद्या दुसऱ्याच्या घरामध्ये हे लव्ह मॅरेज असायचं, पण आपल्या गावाकडच्या लोकांकडे आहे कुठे लव्ह मॅरेज वगैरे? किती आई वडिलांच्या, जर ठीक आहे आपल्याला जर त्रास होतोय, आपण एखाद्याच्या घरी गेलोय लव्ह मॅरेज करून, आपल्याला त्रास होतोय, तर तो त्रास सहन करू नका. आपल्या आई वडिलांच्या घरी या, शिका, स्वतःच्या पायावरती उभं राहा, एज्युकेशन करा, जॉब करा, पण असं आत्महत्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ह्यासाठी मोठं केलेलं नसतं की त्यांच्याच मुलांचं प्रेत आपण डोळ्यासमोर बघणं. ह्यासाठी त्यांनी तुम्हाला शिकवलेलं नसतं. मला एकच सांगायचं आहे, प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांचा मान ठेवा, आपल्या आईवडिलांची इज्जत जाईल असं वागू नका. वेळ असते, वेळ निघून जाते. प्रेम असतं, प्रेमात धोका मिळतो, प्रेमात यशस्वी होतं, ते तुमच्या कर्तृत्वावर असतं. त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्ट आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असं वागू नका. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.